हाय फ्रेंड्स, हॅपी ख्रिसमस सगळ्यांना. लकी 2 मिनिट थांब, तुला देते. पेपर तर काढू देत. गुड गर्ल आहे ब्लॅकी. हे बघा याने रावणी काय झालं. खा बाबू खा. ब्लॅकू पोट भरून खा ब्लॅकी. ए तिथं पडलंय बघ, ते खा. मी लिलू इकडे, लिली बघ, लिली इकडे, लिली इकडे. हे बघ इथं बघ काय, इकडे लिली इकडे. तो हिरो बघा तिकडे जाऊन झोपलाय. हे ब्राउनी इकडे. बबडू, हे बबडू चल. सेकंड डे चल ये. तुला कुठे देऊ मल्लू? हे घे इकडे. बरे हॅपी ख्रिसमस. आज आमच्या लेकरांना खायला द्यायला आम्ही लवकरच निघाले. आम्ही नाही म्हणजे मी एकटीच. कारण सणासुदीला खरंच लेकरांची काळजी घ्या. जसं आपण चांगलं खातो. बापरे किती डेंजर आवाजाच्या गाड्या रस्त्यावरून चालल्या. ते बघा इकडनं मेन रोड आहे. हे आमचे दोन मोठू आहेत. मोठू अजून देते चला. खावा चला बाय. आज हा नवीन लेकरू इथं दिसलेला आहे. कुठून आले माहिती नाही, कोण सोडतात आणून. कारण आता कसं झालं सगळीकडे वातावरण जरा म्हणजे लोकांना खरंच काही बोलावं. कुठल्याही एरियातले डॉगी कुठेही सोडले जातात. आणि खरं असं करू नका प्लीज, कारण ते जगू शकत नाहीत. जो तो आपल्या एरियातच राहू द्या. खायला मिळलं तर मिळेल, नाही तर नाही. पण याला बघा तो कुठून सोडलं माहिती नाही. 5 दिवसानंतर आज रॉकी सापडलेला आहे बघा. याला पण इथे म्हणजे 4 वर्ष झालं असेल बघा. म्हणजे पाऊस पडतो त्यावेळेस त्याला आहे ना सोडलेला कोणीतरी 2021मध्ये. तर आज बघा ना तो म्हातारा व्हायला लागलेला आहे. म्हणजे पाळण्याच्या अवकात नाही आणि घेऊन येतात आणि मग असे रस्त्यावर सोडतात लेकरांना. धर रे बाबा, पोट भरून खा रे बाबा, पोट भरून. लकी लिली चला जा. लकी उठ जा, चला जा. कौन आ रहा है मेरे पीछे से? कौन रहा है मेरे पीछे से? अभी देखो इतने सारे आ गए. चलो इस पत्थर पे देती हूँ. चलो ब्राउनी इधर आ जा. चल आ जा ब्राउनी, उस पत्थर पे खा ले. ब्लॅकू ए ब्लॅकू तुला देते. एक मिनिट रुक जा मेरी ब्लॅकू, मेरी ब्लॅकी गर्ल. 1 मिनिट रुक. ह्या चपात्या तयार झाल्या आहेत आमच्या टेकडीवरच्या लेकरांसाठी. कारण काही जण खात नाहीत बघा, त्याच्यामुळे एवढ्या 15 ते 20 चपातीच बनवल्या आहेत. कारण कधीतरी त्यांना दूध चपाती पण आवडते. तर आम्हालाही बनवले आणि डब्यात ठेवलेत. आणि ह्या आहेत आमच्या टेकडीवरच्या लेकरांसाठी. आज बोबडी वळते. आज आहे ख्रिसमस. बहुतेक काहीतरी गोड खायला मिळणार आहे. तसं तर आपण काही साजरा करत नाही, पण ठीक आहे चला. कारण आपल्याला तेवढा वेळही नाही. कारण मला माझा वेळ सगळा माझ्या लेकरांसाठी घरातलं आवरलं की द्यावा लागतो. तर चला मग बाय.
आता मी हे चपातीच बनवल्या आहे आणि संध्याकाळी जाणार आहे. आता आम्ही गादी तयार करणार आहे टेकडीवरच्या लेकरांसाठी ब्लँकेट आणि कपड्यांपासून. हम टेकड़ी पे जो हमारे बच्चे हैं उनके लिए गद्दा बना रहे, गादी. ये है ब्लैंकेट और उसके अंदर डालेंगे हम पुराने कपड़े, क्योंकि ये देखो ये डबल है, डबल, तो इसके अंदर हम कपड़ा डालकर हमारे बच्चों को गादी बनाएंगे. ये है कपड़ा और हम कापूस थोड़ा डाल. हा आहे नायलॉनचा कापूस आणि जुनी कपडे घालून हे डबल ब्लँकेट केलेलं आहे. त्यामध्ये भरून टेकडीवरच्या लाली, डॉन आणि चमेलीसाठी गादी बनवतो. कारण खाली जे डॉगी आहेत ते कुठे का होईना गाडीच्या खाली स्वतःचं संरक्षण करून घेतात, पण टेकडीवरती खूप थंडी वाजते, त्याच्यामुळे त्यांच्यासाठी ही गादी तयार करत आहोत. कापूस पिंजलेला आहे, कपडे वगैरे तयार आहेत, अजून कपडे आहेत. तर चला करूया सुरू. हे बघा आपली कापसापासून आणि जुन्या कपड्यापासून गादी तयार झालेली आहे. लाईट गेलेली आहे, आज गुरुवार आहे, बराच उशीर झाला, लाईट गेलेली आहे. आणि आता हे आपल्या टेकडीवरच्या लेकरांसाठी झाली आहे गादी तयार. खरंच जुन्या किंवा असं म्हणतात ना टाकाऊपासून टिकाऊ, प्रत्येकाने खरंच असा विचार करा आपल्या आजूबाजूला असणाऱ्या लेकरांसाठी, कारण खरंच खूप थंडी आहे यावर्षी.